संतोष ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात निर्णायक गोल करत अभिषेक पोवार ठरला हिरो। अतिरिक्त वेळेत 117व्या मिनिटाला गोल करत सेना दलाला मिळवून दिलं अजिंक्यपद। संपूर्ण स्पर्धेत 7 गोल नोंदवत सामनावीराचा मानही पटकावला। गडिंग्लज युनायटेड फुटबॉल असोसिएशनचा खेळाडू अभिषेक शंकर पोवार यांनी भारतीय फुटबॉलमधील सर्वोच्च राष्ट्रीय स्पर्धा असलेल्या संतोष ट्रॉफीमध्ये संस्मरणीय कामगिरी करत सेना दलाला अजिंक्यपद मिळवून दिले। आसाममधील धेमाजी जिल्ह्यातील धाकुखाना स्टेडियम इथं झालेल्या अंतिम सामन्यात केरळ विरुद्ध अटीतटीचा सामना निर्धारित वेळेत गोलशून्य बरोबरीत राहिला। त्यानंतर झालेल्या अतिरिक्त वेळेच्या उत्तरार्धात 117व्या मिनिटाला गोलक्षेत्रासमोरून उजव्या पायाने मारलेल्या लाजवाब फटक्याने अभिषेकने सामन्याची कोंडी फोडली आणि सेना दलाच्या विजयपदावर शिक्कामोर्तब केलं। या निर्णायक कामगिरीमुळे त्याला सामनावीरचा बहुमानही मिळाला। यंदाच्या स्पर्धेत अभिषेकने एकूण 7 गोल नोंदवत आपली गोल कर्तृत्वाची धार कायम ठेवली। पात्रता फेरीत ग्रुप ऑफ डेथ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एच गटात गोवा आणि कर्नाटक विरुद्ध गोल करत त्याने सेना दलाला मुख्य फेरीत पोहोचवण्यात मोलाचा वाटा उचलला। मुख्य फेरीत केरळ विरुद्ध एकमेव गोल करत संघाचे आव्हान कायम राखलं, तर उपांत्यपूर्व फेरीत रेल्वे विरुद्ध 2 गोल नोंदवत संघाला अंतिम फेरीत नेलं। शेवटी अंतिम सामन्यातही अतिरिक्त वेळेत निर्णायक गोल करत त्याने स्पर्धेवर आपली मोहर उमटवली। अभिषेक पोवार याने यापूर्वी कर्नाटक संघाकडून 2दा संतोष ट्रॉफीत प्रतिनिधित्व केलं असून 2023 मध्ये संपूर्ण स्पर्धेत सर्वाधिक 7 गोल नोंदवत कर्नाटकला पहिल्यांदाच विजेतेपद मिळवून दिलं होतं। यंदा सेना दलाकडून दुसऱ्यांदा विजेतेपद पटकावत त्याने पुन्हा एकदा सर्वाधिक 7 गोल करण्याची किमया साधली। गतवर्षी बेंगलोर येथील भारतीय लष्करी केंद्राने त्याला थेट हवालदार पदावर सामावून घेतलंय। खेलो इंडिया राष्ट्रीय स्पर्धेतही त्याने सर्वाधिक 5 गोल नोंदवले असून बंगळूरच्या व्यावसायिक साखळीत सलग 3 वर्ष सर्वाधिक गोल करण्याचा विक्रम त्याच्या नावावर आहे। कर्नाटकातील विजापूर जिल्ह्यातील लमाणी कुटुंबातील अभिषेकचे आईवडील रोजगारासाठी गेली 20 वर्ष गडिंग्लज इथं वास्तव्यास आहेत। बालपणापासून 12वी पर्यंत गडिंग्लज युनायटेड फुटबॉल स्कूलने त्याला दत्तक घेऊन प्रशिक्षण दिलं। युनायटेडचे प्रशिक्षक दीपक कुपन्नावर यांच्या मार्गदर्शनाखाली त्याची खेळाची जडणघडण झाली। या सोनेरी कामगिरीबद्दल युनायटेडचे अध्यक्ष सुरेश कोळकी आणि उपाध्यक्ष सतीश पाटील यांनी त्याचं अभिनंदन केलं। तसंच जिल्हा परिषदेच्या क्रीडा संकुलावरील बेबी लीगमधील नवोदित खेळाडू, MR हायस्कूलचे खेळाडू आणि क्रीडाप्रेमींनी साखर पेढे वाटून आनंद साजरा केला। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा।